नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। विकसन करारानुसार 00 हे 02 आर मिळकत विकसनासाठी सन 2018 साली नोंदणीकृत विकसन कराराने दिलेली होती। तसेच लगतचे 2 आर असे एकूण 00 हे 04 आर मिळकतीवर बांधकाम करून सदनिका धारकांना सदनिका विकल्या गेल्या। खरेदी दस्तांमध्ये गुंठेवारी कायद्यान्वये बांधकाम पूर्ण केल्याचा दाखला जोडला, जो 2004 मधील असल्याचं निदर्शनास आलं। पण पुणे महानगरपालिकेचे जावक नोंदीचे तक्रार अर्जदार यांना याबाबत माहिती मिळताच अधिकारात मिळालेल्या अधिकारात कागदपत्रावरून सदरील गुंठेवारी दाखला देण्यात आला नसल्याचं दिसून येतंय। आणि असं असतानासुद्धा पुणे महानगरपालिका जाणून बुजून सदरील बिल्डरला वाचवण्यासाठी वरील गुंठेवारी बोगस असल्याचं लेखी अथवा स्वतः कोणतीही कारवाई करत नाही। तक्रार दाखल झाल्यानंतर बिल्डर आणि त्यांच्या भावाने धमक्या दिल्या, दबाव आणण्याचा प्रयत्न केला, परंतु तो नंतर बोगस गुंठेवारी दाखला रद्द करण्याचे आश्वासन दिले। तक्रार अर्ज माघारी घेतल्यानंतर कोणतीही कार्यवाही न झाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि पुन्हा अर्ज दाखल केला। सदरील बिल्डर यांनी तोंडी आश्वासन हमी देऊन अर्ज मागे घेण्यास सांगितले, परंतु कोणतीही वचनपूर्ती न केल्याने कर्जदाराची फसवणूक झाली। स्थानिक नगरसेवक यांच्या आश्रयाने आंबेगाव भागात अनेक अनधिकृत बांधकामे सुरू असून त्यामुळे भविष्यात दुर्घटना होण्याची शक्यता आहे। सहजिल्हा निबंधक कार्यालयाचे पत्र सहजिल्हा निबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी पुणे शहर कार्यालयाने दुय्यम निबंधकांना बोगस गुंठेवारी दाखवल्याने फसवणूक झाल्याच्या तक्रारीवर कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत। अर्जात नमूद केलेल्या दस्तऐवजांची पडताळणी करून दोषी आढळल्यास नोंदणी अधिनियम 1908च्या कलम 82 अन्वये गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत। संबंधित कागदपत्रे बनावट आढळल्यास दस्तामधील पक्षकार आणि गैरप्रकारात सहभागी असलेल्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत। सहजिल्हा निबंधक यांच्या कार्यालयाच्या पत्रानुसार दुय्यम निबंधक हवेली नंबर 12 यांनी दिनांक 15/5/2024 रोजी कोंढवा बुद्रुक पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केलेली आहे। सहजिल्हा निबंधक यांच्या कार्यालयाच्या पत्रानुसार निबंधक हवेली नंबर 2 यांनी दिनांक 5/9/2024 रोजी मार्केट यार्ड पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केलेली आहे। सहजिल्हा निबंधक यांच्या कार्यालयाच्या पत्रानुसार दुय्यम निबंधक हवेली नंबर 22 यांनी दिनांक 19/1/2025 रोजी अलंकार पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे। लोकसंदेशसाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी पारस मुथा यांचा रिपोर्ट। आनंद मोहन कोंडरे माझं नाव। मी राहिला सध्या कात्रजला आहे। माझी वडिलोपार्जित मिळकत आंबेगाव बुद्रुकमध्ये। तिथं माझी जागा आणि ॲक्च्युली चुलत्यांची जागा होती, पण आमची वडिलोपार्जित वाटणी नसल्यामुळे सरकार हे नसल्यामुळे ते आम्हाला सही केली होती। जेवीला ॲग्रीमेंट दिलं होतं आमच्या भाऊकीला, तर त्यांनी ती जागा जेवी घेतली 2018ला, पण ते विकण्यासाठी फ्लॅट जे बांधली बिल्डिंग बांधली 2021ला बिल्डिंग कंप्लीट झाली। फ्लॅट विकण्यासाठी त्यांनी बोगस गुंठेवारी दाखला पुणे महानगरपालिकेचा मिळवला आणि त्या आधारे त्यांनी फ्लॅट विक्री केली। त्यानंतर मला जेव्हा कळलं, मी कॉर्पोरेशनशी पाठपुरावा केला, जेव्हा बिल्डरशी पण संभाषण केलं आणि बिल्डरनी माझी ऑलरेडी दुसरी जागा बळकवली होती, त्याच्यामुळे माझा आधीच ऑलरेडी बिल्डरशी वाद होते आणि त्यात त्यांनी हे कांड केलं, म्हणून मी त्यांच्याशी वाद घातला। नंतर कॉर्पोरेशनकडे गेलो की अशी गुंठेवारी कुठली आहे का, तर त्यांच्याकडं सगळं रेकॉर्डला मी चेक केलं, त्यांच्या जावक नोंद वगैरे सगळ्याला, तर तिथं त्याची कुठं नोंद दिसत नाही। पण मी या संदर्भात कॉर्पोरेशनला वारंवार तक्रार अर्ज केले की तुम्ही या संदर्भात काहीतरी कारवाई करा, की बिल्डरवर गुन्हा दाखल गुंठेवारी डुबे। तर त्यांचं म्हणणं एकच आलं, आम्ही काय करू शकत नाही, आम्ही फक्त हे करू शकतो, पत्रव्यवहार करू शकतो। पत्रव्यवहार करून 2 वर्ष आली त्यांची, त्याच्यावर अजूनही बिल्डर काय आपलं हे काही कॉर्पोरेशन वारंवार टाळाटाळ करते का, तर मला सरळ जाणवतं आहे की ह्यात कॉर्पोरेशन आणि बिल्डर यांनी एकमताने त्यांच्या दोघांनी संगनमताने ते करून त्यांच्या दोघांनी एकमेकांच्या फायद्यासाठी हे केलेलं आहे। आणि आत्ता कॉर्पोरेशन काय करतं आहे, मी जेव्हा जास्त वरनं प्रेशर दिलं की अर्ज माझ्या वरपर्यंत जावे लागेल, म्हणून कॉर्पोरेशन आता त्यांचे हात झटकण्यासाठी बिल्डरवर गुन्हा दाखल करावा, तर ते काय करतात की बिल्डिंग पाडायची ऑर्डर काढतात। ते पाडू ते बिल्डिंग, मला द्यायची घेणं नाही, पण जे आता त्यांनी बिल्डरनी जे गोरगरिबांना फ्लॅट विकले 28 लोकांना, त्यांचं नुकसान का, ते उद्या जर बिल्डिंग पडली तर फ्लॅट घेतलेले त्यांनी लोन केलेत काय केलेत, त्यांची बिल्डिंग पडणार, ते नुकसान। बिल्डर काय घरी जाऊन बसणार निवांत, जे राहतात 28 जण त्यांचं नुकसान कोणाचं, माझं तर झालं जे म्हणून मला म्हणून नुकसान, माझी जागा बळकवली, आमच्या नावाची बोगस गुंठेवारी बनवली। या संदर्भात कॉर्पोरेशन कुठलीही कारवाई आणि अंगावर घ्यायचं कुठलंही करत नाही। एवढं असून सुद्धा त्यांचे अधिकारी
मीन्स नाव घेतो सरांचंच आहे, भाऊसर प्रवीण भाऊसर म्हणून उपअभियंता आहे. ते स्वतः डायरेक्ट म्हणतात की ही कॉर्पोरेशनचे शिक्के शनिवारवाडे चौकात विकत मिळतात. हे त्यांचं स्टेटमेंट आहे. या संदर्भात मी तशी आयुक्तांनाही कंप्लेंट केली, तसं माझा तक्रारी अर्ज पण त्याच्या संदर्भात अजूनही कुठलीही कॉर्पोरेशनकडनं कारवाई झालेली नाही. तुम्हाला ह्याबद्दल कधी माहिती पडलं की तुमची ही जी जमीन आहे ती बळकवण्याचा प्रयत्न करत आहे, ते तुम्हाला केव्हा माहिती पडलं? काय 2021 एंडिंगला. हो. तर तुम्ही त्यांना दिली कशी मग? नाही, आपण 2018ला दिली पण त्यांना. 18ला दिली? जेवीला 18ला दिली होती, पण बांधकाम करायला त्यांचा वेळ गेला ना त्यांना. बांधकाम केलं, त्यांनी बांधकाम केलं. आता आम्हाला म्हणले आम्ही कॉर्पोरेशन हे सँक्शनला चाललो व्हायचे. आता आम्ही काय सँक्शनचे पण मागितले नाही, पण जेव्हा ॲग्रीमेंट झालं त्याची कॉपी मला एक बाय डिफॉल्ट भेटली. त्याच्यात मला ती गुंतेवारी दिसली, बोगस गुंतेवारी. याविरुद्ध तुम्ही काय पोलीस कंप्लेंट वगैरे केलेली आहे? मी पोलीस कंप्लेंट नाही केली, पण जे ऑफिसला सब रजिस्टर ऑफिसला त्या फ्लॅटचे दस्त झाले त्या संदर्भात मी दाखल केली तिथं की त्यांनी गुन्हा दाखल करावा म्हणून. तर त्यांनी बरेचसे टाळाटाळ केले, त्यांच्यावर राजकीय दबाव पण आला. नाव घेत नाही, मोठे खासदार आहे ते, त्यांनी तिथं दबाव आणला, त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नव्हता. पण आता चालू आहे प्रोसेस हळूहळू. आता मार्केट यार्ड पोलीस स्टेशनला झाली आहे, कोंडाव पोलीस स्टेशनला एक झालेली आहे, आणि आत्ता लेटेस्टमध्ये हवेली 22 अलंकार पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद झालेली आहे. म्हणजे पत्रव्यवहार झालेला आहे सब रजिस्टर ऑफिसचा आणि कोंडाव पोलीस स्टेशनचं. आता त्या संदर्भात पुढची आता त्यांच्यावर कारवाई त्यांच्या आता कोर्टात बोले की त्यांनी काय करावं. आता अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा, इन्स्टाला फॉलो करा.